नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. मंत्री चंद्रकांत पाटील आणि अजित पवारांमध्ये चांगली जुंपली आहे. धर्मवीरचा वाद जो आहे तो निर्माण झाल्यानंतर अजित पवार कुठे होते असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला अजित पवारांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. उठसूट दुसऱ्याला टपली मारण्याचा तुम्हाला अधिकार दिलेला नाही. लोक शांत बसतात म्हणून ठीक आहे. मग एखाद्या वेळेला त्याची रिॲक्शन आली की ती किती मोठी रिॲक्शन आहे त्याचा तुम्ही अनुभव घेतला, त्यावरही तुम्ही उद्दामपणे हेच म्हणाल, आम्ही कोणाची काळजी करत नाही, आम्ही कोणाला घाबरत नाही. मग 4 दिवस कुठे दडून बसला होतात, घाबरत नव्हतात तर. आणि त्यामुळे मला असं वाटतं की दुसऱ्यावर दगड फेकताना आपण काचेच्या घरात बसलो आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. एक मिनिट, अधिवेशन कधी संपलं बाळा? कधी संपलं? शुक्रवारी तुमच्या सगळ्या प्रेसशी बोललो. शनिवारी मुंबईला त्या ठिकाणी आलो. रविवारी मला वाटतं 1 जानेवारी का काहीतरी होतं आणि 2 जानेवारी पासून पुन्हा कामाला सुरुवात केली. कुठं वेळ बसलो होतो? मग असं कुठल्याही कुणी जर अशा प्रकारची टीका केली तर आपल्याला पण कळलं पाहिजे ना त्या टीकेत तथ्य आहे का नाही. अजित पवार घाबरून बसणारा नाहीये. महाराष्ट्र हा सर्वार्थाने श्रीमंत असून राज्यातून 1-2 उद्योग बाहेर गेल्यानं महाराष्ट्राचं काही नुकसान होणार नाही असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यक्त केलंय. पुण्यात सुरू असलेल्या 18व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या मुलाखत कार्यक्रमात ते बोलत होते. मात्र राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. उद्योगाबाबतच्या भूमिकेसंदर्भात राज ठाकरे यांनी युटर्न घेतलाय का असा सवाल उपस्थित होतोय. महाराष्ट्र हा श्रीमंत आहे, सर्वार्थाने श्रीमंत आहे, सर्वार्थाने पुढे आहे. मग आपण उगा टाहो बरंच फोडत असतो की काय महाराष्ट्राचं काय होणार आणि मराठीचं काय होणार वगैरे वगैरे आहे. ते पण जर टिकवलं आपण तरी महाराष्ट्र खूप पुढे आहे. 1-2 उद्योगधंदे बाहेर गेले त्यांनी काय महाराष्ट्राचं असं काही नुकसान होणार नाहीये. दर्या में खसखस. 1-2 उद्योग बाहेर गेल्याने महाराष्ट्राचं नुकसान होणार नाही असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं. राज ठाकरे यांच्या याच वक्तव्याचा विरोधकांनी समाचार घेतलाय. राज ठाकरे सुपारी घेऊन बोलतात अशी खरमरीत टीका ठाकरेंच्या पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी केली. तर उद्योग बाहेर जात आहेत याचं समर्थन कुणी करू नये अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. राज ठाकरेंनी सध्या फक्त सुपारी घेऊन बोलायचे धंदे चालू केलेले आहेत. 2 मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेलेले नाहीत तर 5 मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात आणि दिल्लीमध्ये गेलेले आहेत आणि त्या प्रकल्पावरच गुजरातची निवडणूक मोदींनी जिंकलेली आहे. महाराष्ट्र कंगाल केला आणि गुजरातचं भलं केलेलं आहे. त्याची काळजी म्हणजे त्याच्यावर गांभीर्याने राज ठाकरे पाहत नाही, हे मनसेचं दुर्दैव आहे. वास्तविक महाराष्ट्रातनं एकही उद्योग बाहेर जाणं हे अतिशय चुकीचं आहे. त्याच्यातनं एक तर बेरोजगारी प्रचंड वाढती आहे, बेकारी वाढतीये आणि ह्या सगळ्या असताना मुलांनी मग काम कुठं मागायचं, काय करायचं. एक तर काही लाख कोटीचे मोठे मोठे प्रकल्प गेलेत, काही लाख लोक कामाला लागणारे प्रकल्प गेलेत आणि शिवाय गेलेल्या प्रकल्पांच्या बद्दल असं जर कुठला राजकीय व्यक्ती समर्थन करत असेल तर दुर्दैव आहे. उलट प्रत्येक प्रकल्प आपल्याकडे कसा येईल हा प्रयत्न कुणी राज्यकर्ते असतील, आम्ही असो किंवा दुसरे कुणी असो, सगळ्यांनी केला पाहिजे. पुढे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकींसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. भाजप विरोधात मोर्चेबांधणी करण्यासाठी महाविकास आघाडीनेही पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढण्यासाठी तयारी करत असल्याची माहिती शरद पवारांनी दिली. महाराष्ट्रापुरतं तरी महाविकास आघाडी एकत्र लढू शकते असे संकेत शरद पवारांनी दिलेत. तसंच येत्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपांवरूनही त्यांनी सत्ताधाऱ्यांना सल्ला दिला. याशिवाय राज्यपाल कोश्यारींवरही त्यांनी टीका केली. असा प्रयत्न आहे महाराष्ट्रापुरता तरी की काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा शिवसेना या सगळ्यांनी एकत्रित त्याच्यामध्ये काँग्रेस टाकावी. आणखी काही राजकीय पक्ष आहेत जे पक्षाचे काही गट यांचाही
सहभाग याच्यामध्ये करावा अशी इच्छा आहे. पण आम्ही आता चर्चेच्या स्थितीत आहोत. अंतिम निर्णय घेतलेला नाही. ते नाखुश असतील तर आम्ही सगळे नाखुश आहोत. पहिले राज्यपाल आहेत की त्या राज्यपालांच्या बद्दल सतत चर्चा होते, सतत लोकांना त्यांच्यावर टीका करावी लागते, चुकीची स्टेटमेंट करतात आणि त्यावेळेला जनतेला त्याबद्दलची नापसंती ही जाणून द्यावी लागते. हे सध्याच्या अभ्यासाच्याकडून आहे आणि खरं म्हणजे ते चांगलं नाही. शेवटी हे महत्वाचं फळ आहे. त्या फळाची प्रचिता ही राखली पाहिजे, पण ती याच्याकडनं राखली जात नाही. सत्ता हातात असायच्या नंतर जमिनीला पाय ठेवून वागायचं असेल. पण मी अलीकडे वाचतो की सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांची अशा प्रकारची विधानं यांना तुरुंगात घाली, यांचा जामीन जप्त केली वगैरे वगैरे. हे काही राजकीय नेत्याचं खरं काम नाही. पण या टोकाला जाण्याची भूमिका काही लोकांनी घेतली, ठीक आहे. शरद पवारांनी सत्ता हातात असेल तर जमिनीला पाय ठेवून वागायचं असतं असा टोला सत्ताधाऱ्यांना लगावल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पवारांना प्रत्युत्तर दिलं. तसंच सामना हा काही पेपर नसून त्यावर प्रतिक्रिया देत नाही असं त्यांनी सांगितलं. आम्हाला आमची जमीन माहिती आहे. आम्ही जमिनीवर चालणारे लोक आहोत. जमिनीवरच्या लोकांशी आमचा संपर्क आहे. त्यामुळे मला असं वाटतं की नेमकं हवेत कोण आहे याची तपासणी ही त्यांनी जरूर केली पाहिजे. सामनाच्या अग्रलेखामध्ये सामनावर मी बोलत नाही. सामना हा काही पेपर नाही आहे. सरकार खूप गंभीर आहे सीमावादावर आणि आता आम्ही माननीय हरीश साळवे साहेबांशी देखील संपर्क साधला आणि ते देखील आपल्याकडनं उभे राहतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपली केस मजबूत आहे. पुण्यात राज ठाकरेंची प्रकट मुलाखत घेण्यात आली आणि यावेळी त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तसंच व्यंगचित्राची आवड त्यांना कशी निर्माण झाली हे सांगतानाच त्यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना देखील उजाळा दिला. यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. आजकाल कुणी कसंही उठून बोलू लागतो, या बोलण्यावर पैसे लावले पाहिजेत असं राज ठाकरे म्हणाले. राज्यातील राजकीय स्थिती बदलू लागली आहे आणि या राजकारणातून भविष्यातील तरुण राजकारणी कसे घडणार असा सवालही राज ठाकरेंनी केला. तसंच राज्यातून उद्योगधंदे बाहेर जात आहेत यावरून ओरड करणाऱ्या विरोधकांनाही त्यांनी खडे बोल सुनावलेत. भविष्यात राजकारणामध्ये येणाऱ्या आमच्या महाराष्ट्रातल्या मुली, आमची तरुण मुलं हे राजकारणाकडे काय दृष्टिकोनातून पाहत असतील की हे असं बडबडायचं असतं राजकारणामध्ये येऊन तर आपल्याला राजकारणामध्ये येता येतं का? राजकारणामध्ये येऊन आपल्याला काहीतरी महाराष्ट्रासाठी काहीतरी करता येईल म्हणून राजकारणामध्ये यायचं आणि कोणत्याही गोष्टी इतर न दाखवता फक्त ही जी सकाळपासून जी पकपक सुरू होते ते हे दिवसभर जे चॅनलमध्ये दाखवलं जातं यातनं येणाऱ्या पिढ्या आपण उभ्या करतोय का नाचवतोय? तुम्हाला काय वाटलं महाराष्ट्रामध्ये काम करणारे लोक काय बाहेरचे आहेत? मी मुंबईतल्या मुलांना महाराष्ट्रातल्या मुलांना कळवा तर इथे काम आहे. मी गेले अनेक वर्ष मी हाच टाहो फोडतोय की महाराष्ट्रातल्या मुलांना, महाराष्ट्रातल्या मुलींना आपल्या शहरांमध्ये काय प्रकारची कामं आहेत हेच माहिती नाहीये. ते कसं त्यांच्या पुढे आपण म्हणून तर हे सरकारचं काम आहे ना. हो, हे बघा हो. प्रश्न असा आहे ना, विश्व मराठी संमेलन किंवा जागतिक मराठी संमेलन हे भरवून होणार नाही. महाराष्ट्र मराठी संमेलन भरवा तर महाराष्ट्रातल्या मुलांना कळेल ते की मी अत्यंत एका कडवट मराठी घरात जन्माला आलो आणि एका हिंदुत्ववादी विचारांच्या एका घरामध्ये माझा जन्म झालेला आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यापासून फारकत घेणं ते शक्य नाही. आणि प्रश्न असा आहे की ज्या वेळेला आता पाकिस्तानी कलावंतांना ज्यावेळेला हाकलून दिलं, बरोबर आहे, सो कॉल्ड हिंदुत्ववादी जे स्वतःला म्हणत होते कुठे होते हो? लाथा आम्ही घातल्यात ना. परत नाही ना आले. व्यंगचित्र ही चित्रकलेतली ही शेवटची पायरी आहे.
आपल्याकडे पहिल्यांदा अॅनाटॉमी शिकवणं गरजेचं आहे, फिगर ड्रॉइंग शिकवणं गरजेचं आहे, इतर सगळ्या गोष्टी आल्यानंतर नाक, कान, डोळे, खास करून तुमचे डोळे हे एक्सप्रेशन्स दाखवतात तुम्हाला, आणि त्या गोष्टींचा अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला व्यंगचित्र काढणं हे काही सोपं नाही. राजकीय स्थिती इतकी आपली लयाला गेलेली आहे. आजची राजकीय स्थिती हे काही राजकारण नव्हे. हे जातींमध्ये तेढ निर्माण करणं आणि महापुरुषांना त्याच्यामध्ये तुम्ही आतमध्ये खेचणं ही काही पद्धत नाही. आणि कसं आहे, कोणालाही वाटायला लागले हल्ली मी इतिहासतज्ञ आहे. कोणीही संदर्भ द्यायला लागला, कोणी कशावरती बोलायला लागलं आणि काही चालू आहे.